पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आज सकाळी 11 वाजता भेट होणार. आम्ही विकास कामांसाठी मोदींच्या भेटीची वेळ मागितली. सुप्रिया सुळे यांचं भाष्य. आमचे 8 खासदार डिलिमिटेशन विरोधात मतदान करतील. डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठीच आज मोदींची भेट. रोहित पवार यांचं वक्तव्य. तर डिलिमिटेशनवर चर्चा करायला हरकत नाही, शशिकांत शिंदे यांचं भाष्य. मोदी शहांच्या दरबारात वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचा सवाल. सगळे मवियातच, तुम्ही मनातील शंका दूर करा. संजय राऊतांची स्पष्टोक्ती. तर मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, आशिष शेलारांची टीका. महिला आरक्षण लागू करा, मात्र डिलिमिटेशनचा संबंध जोडू नका. पवारांच्या खासदारांनी मोदींना इंडिया आघाडीची भूमिका ठणकावून सांगावी. काँग्रेसच्या सचिन सावंत यांची एक्सपोस्ट. महत्वाचं खातं राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. अर्थ खात्यावर दादांच्या पक्षाचा अधिकार, दादांच्या पक्षाची ताकद भाजपकडून कमी केली जाते. रोहित पवार यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास. फडणवीस, जयंत पाटील यांच्यासोबत राहुल नार्वेकरही विमानात. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान एकाच विमानातून तिघांचा प्रवास. एकाच विमानात बसणं किंवा मंचावर बसणं चुकीचं नाही, एकत्र आल्यावर चर्चा होते, याला भाजप जबाबदार. जयंत पाटील, फडणवीस यांच्या विमान प्रवासावर सपकाळांची प्रतिक्रिया. पंतप्रधानांना भेटण्यात चूक काय? मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे अधिवेशन काळात फडणवीसांची भेट घेतात. खासदार विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटल्यास आश्चर्य वाटायला नको. पवारांचे खासदार मोदींची भेट घेणार, यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून रस्ते कामाचा आढावा. कंत्राटदार अधिकाऱ्यांना रस्ते कामावरून सुनावलं तर रस्ता विकासासाठी की टक्केवारीसाठी? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकरित्या लढतीये का? ठाकरेंच्या काळात मुंबई गोवा हायवे कसा होता ते विचारा. राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावरून आशिष शेलारांचा निशाणा. समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तराला जायला तयार. जीवघेणं उपोषण करू शकतो, तर कुणाचा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंचे आरोप फेटाळले. सरकार आंदोलनात अडथळा आणत असल्याचा जरांगेंनी केला होता आरोप. 58 लाख नोंदींचा डेटा जरांगेंना पेनड्राईव्ह आणि हार्ड कॉपीद्वारे आधीच उपलब्ध करून दिलाय. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक. विखे पाटील यांची माहिती. मंत्री बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका. मंत्री उदय सामंतांकडून स्पष्ट. तसंच दाखले रद्द करण्याचा निर्णय नाही. जरांगेंचा गैरसमज. चर्चेतून मार्ग काढणार. मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय. लोकप्रियतेसाठी जरांगे कोणत्याही भाषेत बोलतात, धमक्या देतात. दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल. विजय वडेट्टीवार यांचा घणाघात. खऱ्या कुणबींना जातवैधता प्रमाणपत्र मिळालंय. परिणय फुकेंची प्रतिक्रिया. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर जरांगेंना वाटलं असावं एखादं आंदोलन करावं, म्हणून ते दौऱ्यावर निघाले. परिणय फुकेंचा टोला. आमचा तुम्हाला विरोध नाही. जरांगे पाटील. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 12,500 कोटी तर 52% ओबीसी असताना आम्हाला फक्त 500 कोटी देता. वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल. देवाधर्मासाठी मुठभर लोक ओबीसींचा वापर करतात, असाही आरोप. सरकार मराठ्यांना ओबीसींविरोधात भडकवतंय. ओबीसींच्या तोंडातील घास हिसकावून मराठ्यांना दिला जातोय. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा सरकारवर निशाणा. कुणावर विश्वास ठेवून उपोषण सोडायचं याचा विचार करायला हवा होता. विनायक राऊत यांचा मनोज जरांगेंना सल्ला. विचार केला असता आता मराठ्यांना तोंडघशी पडण्याची वेळ आली नसती. विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. प्रसाद लाड भाजपचं जहाज बुडवणार. लक्ष्मण हाकेंकडून लाड यांच्यावर शिवराळ भाषेत टीका. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला तेव्हा लाड गप्प का होते? हाकेंचा सवाल. पुण्यात 5 स्टार सारथीची इमारत तर महाज्योतीला काय दिलं? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. ओबीसींना डावललं जात आहे. वडेट्टीवारांचा आरोप. तुम्हाला भीती दाखवली जातेय. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंचाही आज सोलापूर दौरा. ओबीसी भटक्या विमुक्तांशी संवाद साधणार. नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात 59 जाती सहभागी. सरकारला इशारा देत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंबेडकरांकडून व्यक्त. तिसऱ्या मुंबईच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका. आपल्याकडचा जमीनदार आहे तो माझी जमीन मालक होणार आणि त्यांच्या समोर तिसरी मुंबई तयार होणार. राज ठाकरेंची टीका.
यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल, त्यांना फायदा होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. राज ठाकरे यांनी मंत्र्यांना कधी जाब विचारलाय का? मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीवरून रामदास कदम यांचा राज ठाकरेंना सवाल. महामार्गासाठी 15 वर्ष मनसेनं आंदोलन का केलं नाही? रामदास कदम यांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा छत्रपती शिवरायांप्रती असलेला आदर पुन्हा एकदा दिसून आला. राज ठाकरे यांनी पायातील चप्पल काढून छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग स्वीकारलं. माणगावच्या चांदणी चौकात कार्यकर्त्यांनी दिली प्रतिमा भेट. एकनाथ शिंदेंनी कामाची गती वाढवली नसती तर राज्यात महायुतीची सत्ता आली नसती. शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. लाडकी बहीण आणि इतर योजना आणल्या, राज्यात महायुतीची सत्ता आणली. शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातल्या 25 शाळांचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर. वडेट्टीवारांची माहिती. बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना. कार्व्हर एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं. टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं. सुदैवानं जीवितहानी नाही. दुर्घटनेप्रकरणी चौकशी केली. मोठं काहीही नाही, मनुष्यहानी नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया. एआयबी एव्हिएशन मंत्रालयाचं ट्रेनिंग सेंटरवर लक्ष नाही. ट्रेनिंग दरम्यान त्याच ठिकाणी 5 ते 6 अपघात झालेत. रोहित पवार यांचा दावा. दिल्लीत जवानांसाठी शिवसेनेचं महारक्तदान शिबिर. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिबिराचं आयोजन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिबिराला उपस्थित. श्रीकांत शिंदेंसह सांगलीच्या 1000 पैलवानांकडून रक्तदान. रास्ता रोको केल्याप्रकरणी सत्यजित तांबेंविरोधात गुन्हा दाखल. सत्यजित तांबेंसह 350हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल. नाशिक पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार करण्यासाठी आंदोलन. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम. संगमनेर नारायणगाव मार्गे रेल्वेसाठी प्रयत्न. थोरातांची प्रतिक्रिया. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर. दोघांनी एकत्रितपणे केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार. नगरपालिका निवडणुकीत फडणवीसांच्या मध्यस्थीनं दोघांचं मनोमिलन. दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून होता टोकाचा राजकीय संघर्ष. शिंदे कोर्टाचा निकाल लागण्याची वेळ येते तेव्हाच गावी का पळतात? आदित्य ठाकरेंचा सवाल. तर शिंदेंनी माणुसकीला 10 वर्ष मागे टाकलं, अशी ही टीका. सांगलीतील जत शहराच्या नामांतराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन. पडळकरांकडून जत शहराचं नाव बदलून देवभूमी जत करण्याचा प्रस्ताव. जत हे ऐतिहासिक नाव, ते बदलू नये अशी आंदोलकांची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन. कोल्हापूरला कधीच काहीही कमी पडू देणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमध्ये दर्गा दायरा परिसरात पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला. धीरज परदेशी या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. शहरात तणावाची स्थिती. आतापर्यंत 5 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ग्राउंड स्टाफ परीक्षेवरून गोंधळ. एनआय एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनावट असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. महेशचंद्र त्रिपाठी मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश. तर रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक. झारखंड सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये बैठक. परीक्षा घोटाळ्यात आर्थिक प्रकरणांची ईडी चौकशी करण्याचं आश्वासन. 14वी जेपीएससी परीक्षा रद्द होणार, सूत्रांची माहिती. एनडीएच्या तज्ज्ञांकडून नीटची प्रश्नपत्रिका फुटल्याचा सीबीआयचा निष्कर्ष असल्याची सूत्रांची माहिती. पेपरफुटी हा अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सुनियोजित गुन्हेगारी गटाचा भाग. प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी एक सप्लाय चेन कार्यरत असल्याचं तपासातून समोर. जेनझींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया. मोदींशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचीही प्रधान यांची माहिती. नागपूरमधील मुलीवर अत्याचार प्रकरणाच्या कारवाईची व्याप्ती वाढवावी. आरोपीला मदत करणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घ्यावा. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची नागपूर पोलीस आयुक्तांकडे मागणी. मराठी भाषा शिकण्यासाठी आता मुदत वाढवून दिली जाणार नाही, दीपक केसरकर यांची माहिती. शासनानं 105 दिवसांची मुदत वाढवून दिली होती. ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा आलीच पाहिजे, केसरकरांची प्रतिक्रिया. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात वाजवलं तारपा वाद्य. नाशिकमध्ये आदिवासी विकास परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सपकाळ सहभागी.
रायगडच्या कशळेत जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं कार्यक्रम। यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे राजकीय विरोधक पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजोरा कोलम पोडावर दिवस घालवला। आदिवासी नृत्य करत आदिवासी बांधवांसोबत आनंद साजरा। आदिवासी बांधवांच्या समस्या ऐकून घेत त्याचं तातडीनं निराकरण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। पुण्यात मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून विद्यार्थी क्रांती रॅली। 51,000 सदस्य नोंदणीच्या उद्दिष्टासाठी 2 व्हीलर रॅली। विद्यार्थी आणि तरुणांना विद्यार्थी सेनेच्या चळवळीशी जोडण्यासाठी रॅलीचं आयोजन। मीरा भाईंदरमधील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात मनसेकडून भीक मागो आंदोलन। शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वात नागरिकांकडून गोळा करण्यात आले पैसे। पालिकेकडे खड्डे बुजवण्यासाठी निधी नसल्याचा आरोप करत जमा रक्कम आयुक्तांना देणार मनसेकडून स्पष्ट। सैनिक टाकळीतील प्रस्तावित एमआयडीसी विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा। जयसिंगपूर बाजार समितीजवळ पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं आंदोलक संतप्त। दिल्लीपेक्षाही मोठं आंदोलन करू असा इशारा देत ग्रामस्थांकडून मुख्य मार्गावरच ठिय्या। बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर संवर्धनासाठी मोठं पाऊल। जामटोलीत 10 हेक्टर जमिनीवर 3,000 जांभळाच्या रोपांची लागवड। वनविभाग आणि जांभूळ ट्रस्टच्या उपक्रमामुळे जांभळाचा वारसा जपण्यासह शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळणार। लातूरच्या एसटी विभागीय कार्यशाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार, कचरा आणि झाडझुडपं वाढल्यानं अस्वच्छतेचं साम्राज्य। सर्पांचा, हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्यानं शेजारील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तातडीनं स्वच्छता करण्याची मागणी। एसबीआयमध्ये ज्युनियर असोसिएट अर्थात लिपिक पदांच्या 1,538 जागांसाठी भरती जाहीर। अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्टपासून सुरू। 27 ऑगस्ट अंतिम तारीख। पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार। निवड पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा चाचणीद्वारे होणार। भाजप आमदाराच्या जावयावर गुन्हा दाखल। 25 महिलांशी लग्न आणि कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप। उत्तर प्रदेशमधील सीतापूरचे आमदार ज्ञान तिवारी यांचा जावई प्रखर त्रिवेदीवर गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या मरपल्लीमध्ये धोकादायक पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आदिवासी दिनी चक्क नाल्याच्या पाण्यात उतरून आंदोलन। 3 वर्षात पुलावर 3 अपघातांमध्ये जीव गेलेत। नवीन पुलासाठी 5 कोटीचा निधी द्यावा ग्रामस्थांची मागणी। मीरा भाईंदरमध्ये धर्मांतराच्या संशयावरून 2 गटात हाणामारी। गैरसमजातून प्रकार घडल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। एका प्रार्थना सभेत धर्मांतर होत असल्याच्या गैरसमजातून 2 गटात जोरदार वाद। बुलढाण्यात सीताश्री लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्या। तक्रारीनंतर एफडीएची बुलढाणा शहरातील प्रसिद्ध मॉलवर धडक कारवाई। एफडीएनं मिठाईचा साठा विक्रीपासून रोखला। कर्नाटक एफडीएची बंगळुरू शहरात मोठी कारवाई। नामांकित लक्झरी मॉल, हॉटेल्सवर एफडीएचं धाडसत्र। अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास भागी यांच्या पथकाची कारवाई। खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। तुकाराम मुंढे यांची बदली करू नका, अभिनेते परेश रावल यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन। मुंढेंच्या समर्थनार्थ रावल यांचं ट्विट। सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद।